ग्रामर, बरोबर आहे. आणि ग्रामर म्हणजेच काय? ग्रामर म्हणजे काय? ग्रामर म्हणजे भाषा नव्हे, समजून घ्यायला. ग्रामर म्हणजे भाषा नाही आहे, बरोबर आहे. ग्रामर म्हणजे हे भाषेचं डेकोरेशन आहे, बरोबर की नाही. जसं तुम्ही काय करता, आता सुंदर दिसण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी तुम्ही काय करता, मेकअप करता की नाही, बरोबर की नाही. मेकअप केल्यानं चांगला दिसत असतो, बरोबर की नाही. तशी ही भाषा असते. भाषा आपण जन्मजात शिकत असतो, बरोबर आहे. भाषा ही आपण प्रॅक्टिकली शिकत असतो. जशी जशी तुमची प्रॅक्टिस सर्वात जास्त असेल त्याच्यासाठी त्यानंतरच आपण हे काय करत असतो, भाषा बोलत असतो. मग याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करावं लागेल, भाषा शिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपली जी स्किल आहे हे सर्व डेव्हलप करावं लागेल, बरोबर की नाही. कारण जन्मल्याबरोबर कोणी बोलत नाही, बोलतं का? कोणी बोलत. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिले ऐकावं लागेल, त्याच्यानंतर एक्सप्रेस करावं लागेल, बरोबर की नाही. म्हणजे जास्तीत जास्त ऐकणे आणि त्याच्यानंतर आपण काय करणे, बोलणे, बरोबर की नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक भाषेमध्ये ग्रामर हे असतंच. ग्रामर हे काय असते. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ग्रामर हे शिकावंच लागतं. कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची असेल, कोणतीही असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजीचं ग्रामर येतं. 10वा वर्ग ग्रामर आहे, 12व्या वर्गाला गेले ग्रामर आहे, नवोदयची परीक्षा द्यायची तुम्हाला बघा. आता याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी आपण काय करत असतो, ग्रामर शिकत असतो. त्याच्यानंतर 4थीची स्कॉलरशिपची आहे, 5वी स्कॉलरशिप आहे, त्याच्यानंतर 7वी आहे, 8वी आहे. या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी पण ग्रामर महत्वाचं असतं. आणि नवोदयच्या परीक्षेसाठी, बरोबर की कोणतीही परीक्षा द्या, महाराष्ट्रातील जगातली कोणतीही परीक्षा द्या, त्याच्यासाठी आपल्याला ग्रामर आवश्यक असते, बरोबर आहे. आता आपण काय करणार आहोत, ग्रामर आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजेच काय, पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे शब्दांच्या जाती. काय? शब्दांच्या जाती, बरोबर की नाही. आता आपल्याला इथं थोडंसं झालेलं आहे, इथं थोडंसं याने मराठीमध्ये थोडंसं हे झालेलं आहे, म्हणजे स्पेलिंगचा प्रॉब्लेम आहे. पार्ट्स ऑफ स्पीच. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे याच्यामध्ये 2 शब्द आहेत, पार्ट आणि स्पीच. कोणतं? पार्ट आणि म्हणजे बोलण्याचे वेगवेगळे प्रकार. स्पीच म्हणजे काय? बोलण्याचे वेगवेगळे प्रकार. तर आपण सर्वात महत्वाचं या ठिकाणी काय आहे, नाव आहे. या ठिकाणी काय आहे, दुसरं काय आहे, प्रोनाउन. दुसरं काय आहे, तिसरं काय आहे, ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय, विशेषण. चौथं कोणतं आहे, वर्ब म्हणजेच क्रियापद. आणि त्याच्यानंतर 5वं कोणतं आहे, ऍडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण, बरोबर आहे. त्याच्यानंतर 6वं कोणतं आहे, प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर 7वं आहे कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. आणि शेवटी 8वं आहे इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. अशा प्रकारचे हे आपल्या किती जाती आहेत शब्दाच्या, 8 जाती. पार्ट्स ऑफ स्पीच किती आहे, 8. आता या 8ही पार्ट्स ऑफ स्पीच वर आपण आता काय करणार आहोत, आज अभ्यासणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे पहिले काय बघा, पहिलं कोणतं आहे आपलं, नाव. पहिलं कोणतं आहे, नाव आहे, बरोबर की नाही. आता नाउन म्हणजे काय, नाउन म्हणजे काय, नाव. आता याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन दिलेलं आहे, द नेम गिव्हन टू रिअल ऑर इमॅजिनरी पर्सन्स, प्लेसेस, ॲनिमल्स, थॉट्स. सर्वात महत्वाचं काय, काय पहिलं पर्सन, दुसरं प्लेसेस आणि तिसरं ॲनिमल्स आणि थॉट्स. आपल्या आयडियाज, फिलिंग्स, बरोबर की यांना सर्वांना हे सर्व शब्द काय आहेत, नाउन. हे सर्व शब्द काय आहेत, नाउन, बरोबर की. म्हणजेच काय, मराठीमध्ये कोणत्याही सजीव अथवा निर्जीव दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या खऱ्या किंवा काल्पनिक व्यक्ती, ठिकाण, प्राणी, विचार आणि कल्पना आणि गुणधर्म, बरोबर की. या सर्वांना आपण काय, या सर्व शब्दाला आपण काय म्हणत असतो, नाम, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमचे पण नाव आहेत, मुलांचे पण नाव आहेत की नाही, बरोबर की नाही. तुमचे पण नाव आहे. आता फॉर एक्झाम्पल शोभा कोणतं झालं, नाम झालं.
शोभा हे काय झालं नाव झालं, बरोबर की नाही. पण याच्यामध्ये थोडेसे प्रकार आहेत, जसं प्रॉपर नाउन आहे, कॉमन नाउन आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, मटेरियल नाउन आहे, बरोबर की नाही. हे आपण नंतर मग वेगवेगळे पार्ट्स आपण नंतर शिकू. पण सर्वात महत्त्वाचं आपल्याला त्याच्यातलं थोडंसं आपल्याला हे बेसिक कन्सेप्ट महत्त्वाचे असतात, बरोबर आहे. आता याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे शंतनू ड्राइव्ह अ ब्ल्यू बजाज, बरोबर की नाही. शंतनू ड्राइव्ह अ ब्ल्यू बजाज, हे दोन शब्द याच्यामध्ये आहेत, मी हायलाइट केलेले आहेत. कोणते शब्द हायलाइट केलेले? शंतनू आणि बजाज. शंतनू काय करतो? बजाज जी स्कूटर आहे तो काय करत असतो? ड्राइव्ह करतो, म्हणजे चालवतो, बरोबर की नाही. आता याच्यामध्ये चालवण्याची क्रिया कोणावर आहे? नाही, कोण काय चालवतोय? बजाज स्कूटर आहे ना, बरोबर. बजाज नावाची स्कूटर आहे, काहीतरी चालवतोय ना तो, बरोबर की. पण या ठिकाणी प्रॉपर नाउन दिलेले आहे, म्हणून नाव कोणतं आहे पहिले? बजाज. कोण चालवतं? शंतनू चालवतो. म्हणजे याच्यामध्ये प्रॉपर नाव आहे, काय? त्या व्यक्तीचं प्रॉपर नाव, बरोबर की. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय? माय नेम इज श्रेयस. माय नेम इज श्रेयस, बरोबर आहे. माझं नाव काय आहे? श्रेयस. मग श्रेयस हे काय झालं? नाउन झालं. श्रेयस हे काय झालं? नाउन झालं. याच्यानंतर या ठिकाणी आय लिव्ह इन छत्रपती संभाजीनगर. मी कुठे राहतो? संभाजीनगरला राहतो, बरोबर की. मी कुठे राहतो? छत्रपती संभाजीनगरला राहतो. म्हणून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे काय आहे? नाउन आहे. पण हे कोणतं नाउन आहे? प्लेस आहे की काय आहे? प्लेस आहे, स्थळ आहे. हे काय आहे? स्थळ आहे, बरोबर की. हे काय आहे? स्थळ आहे. हे स्वतःचं नाव, बरोबर की. हे स्थळ आहे. लेट मी गिव्ह सम ऍडवाइस. सल्ला, बरोबर की नाही. मला लेट मी गिव्ह सम ऍडवाइस, मला तुम्ही काहीतरी सल्ला द्या, बरोबर की नाही. आता या ठिकाणी ऍडवाइस हे काय? नाव आहे, नाउन आहे. ऍडवाइस काय? नाउन आहे. आता या ठिकाणी देयर आर 27 स्टुडंट्स इन द क्लास, बरोबर आहे. आता याच्यामध्ये किती विद्यार्थी आहे? 27. पण कोण आहेत ते? स्टुडंट्स. कोण आहेत? स्टुडंट्स. आता या ठिकाणी हे स्टुडंट कोणता एक आहे का? नाही, ग्रुप आहे. काय? ग्रुप. म्हणजे या ठिकाणी काय झालं? मग हे कॉमन नाउन, बरोबर की. त्याच्यानंतर जसं या ठिकाणी मी तुम्हाला जवळजवळ भरपूर दिलेले. इंडिया झालं, छत्रपती संभाजीनगर, गंगा, बुक, मुंबई, शुगर, डॉग, काइंडनेस, ऑनेस्टी, ट्रूथ, टीम, फ्लॉवर, हाऊस, गर्ल्स. दीज आर ऑल द नाउन्स. हे सर्व काय आहेत? नाउन आहे, बरोबर आहे. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट व्हॉट वी हॅव टू नो अबाउट इट? पर्सन, व्यक्तीचं नाव, व्यक्तीचं नाव. सेकंड वन प्लेसेस नेम, म्हणजे कोणतंही ठिकाण असेल. आता आपलं केळी मनवाडी आहे, शमशेरपूर आहे, सिन्नर आहे, अहिल्यानगर आहे, बरोबर की नाही. हे सगळे काय आहेत? प्लेसेसचे नाव आहे, बरोबर की. म्हणजे आपल्याला जर एखादा एक्झाम्पल आलं की आयडेंटिफाय द नाउन, आयडेंटिफाय द नाउन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. खालील शब्दामध्ये, खालील वाक्यामध्ये नाउन ओळखा. तर मग तुम्ही कसं ओळखसाल? कसं ओळखसाल? एकदा ते प्लेसेस असेल किंवा ॲनिमलचं नाव असेल, बरोबर की नाही. किंवा त्या ठिकाणी थॉट्स असतील, पर्सनचे नावं असतील, आयडियाज असतील, फिलिंग्स असतील, बरोबर की. इमोशन, इमोशन हे पण नाउन आहे, बरोबर की नाही. तर हे सर्वात महत्वाचे आपल्याला हे समजून घेणं की नेमकं हे कोणतं आहे याच्यामध्ये नाव, या वाक्यामध्ये, बरोबर की. तर हे झालं या ठिकाणी पहिलं नावाचं. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत प्रोनाउन, बरोबर आहे. कशावर जाणार आहोत आपण? प्रोनाउन. आता प्रोनाउन म्हणजे काय? प्रोनाउन म्हणजे नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन असं म्हणतात, बरोबर आहे. इथे तुम्हाला व्याख्याच दिलेली आहे. अ प्रोनाउन इज अ वर्ड युज्ड इन द प्लेस ऑफ नाउन. म्हणजे नावाच्या जागी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला प्रोनाउन असे म्हणतात, बरोबर की. आता प्रोनाउन तुम्हाला कोणकोणते याच्यामध्ये मी दिलेले आहेत बघा. सर्वात पहिले काय? आय. सर्वात पहिले काय? आय. आता हा आय एक वचनी करताय. आय काय आहे? सिंग्युलर आहे, सिंग्युलर प्रोनाउन आहे, बरोबर आहे. स्वतःसाठी आपण वापरत असतो.
आय हा आपण स्वतःसाठी वापरत असतो. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? वी. वी म्हणजे कोण? आम्ही सर्वजण. वी म्हणजे कोण? आम्ही सर्वजण. म्हणजे हे काय आहे? अनेक वचने. यू काय आहे? वी हे अनेक वचने. त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे? यू. तिसरा कोणता आहे? यू. आता हे यू दोन प्रकारे आपण वापरत असतो. एक म्हणजे सिंग्युलर साठी आणि दुसरा प्लुरल साठी. आता सिंग्युलर साठी आपण कसा वापरत असतो? ए यू स्टँड अप मीन्स I don't only one person. Okay, all of you stand up means everyone I told it that. सर्वांसाठी मी म्हटलं. बरोबर की? म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल both are there. For both we can use the you. Okay. Second one is there. Last they. After that they is there. आता they हे काय आहे? प्लुरल आहे. they काय आहे? प्लुरल आहे. आता they आपण जी कुठेतरी ग्राउंडवर किंवा कुठेतरी खेळत असतील, कुठेतरी बसलेले असतील, बरोबर की नाही, त्यांच्यासाठी आपण वापरत असतो. पण एका व्यक्तीसाठी वापरतो का? नाही. मग ती स्त्रीलिंग असेल पुल्लिंग असेल दोघांसाठी पण, बरोबर की नाही. एका व्यक्तीसाठी वापरतो का? नाही. हे आपण प्लुरल वापरत असतो म्हणजे एकापेक्षा जास्त आहे की नाही. त्याच्यानंतर ही. त्याच्यानंतर ही. बरोबर आहे. ही एक आहे तो. ही म्हणजे कोण? तो. आता तो हे प्लुरल आहे की सिंग्युलर आहे? सिंग्युलर आहे. ही एक आहे सिंग्युलर. पण नेमका आपण कोणासाठी वापरत असतो? स्त्रीलिंग साठी की पुल्लिंग साठी? पुल्लिंग साठी वापरत असतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर शी. त्याच्यानंतर शी म्हणजे काय? ती कोण? स्त्रीलिंग. ती कोण? स्त्रीलिंग. म्हणजे शी हे आपण कोणासाठी वापरत असतो? स्त्रीलिंग साठी वापरत असतो. बरोबर की नाही. ही आणि शी या दोघांमध्ये खूप मोठा एक महाभारत आहे. बरोबर की नाही. कारण ही शिवाय शी नाही, शी शिवाय ही नाही. बरोबर की नाही. हे दोघच जग घडवणारे व्यक्ती आहेत. बरोबर की नाही. त्याच्यानंतर इट. त्याच्यानंतर इट. इट म्हणजे हे काय? आपण जवळपास लवपुस्तक लिंग म्हणजे टेबल आहे, फॅन आहे, ब्लॅकबोर्ड आहे, पेन आहे, बुक्स आहे, ठीक आहे. याच्यासाठी आपण जास्ती मोस्टली काय वापरत असतो? इट वापरत असतो. त्याच्यानंतर हू. त्याच्यानंतर हू. बरोबर की. आता हू म्हणजे काय? कोण आहे की नाही. हू इज देअर स्टँडिंग ऑन द ग्राउंड. तिथं कोण उभा आहे त्या ग्राउंडवर? बरोबर की नाही. आहे की नाही. हू इज टीचिंग. कोण शिकवत आहे? बरोबर की नाही. म्हणजे काय झालं? तो कोण आहे? प्रोनाउन आहे ना. ठीक आहे. कोण शिकवत आहे म्हणजे त्या ठिकाणी तो सब्जेक्ट झाला, प्रोनाउन झाला. बरोबर की नाही. त्याच्यानंतर व्हॉट. व्हॉट इज युअर नेम. ठीक आहे नाही. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट डू यू डू. आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी व्हॉट हे काय आहे? आपल्याला प्रोनाउन आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला. मनोज laughed at you and me. मनोज laughed at you and me. आता या ठिकाणी हे मनोज काय आहे? नाव आहे. मनोज काय आहे? नाव आहे. पण या मनोज बद्दल जो शब्द वापरलेला आहे तो कोणता आहे? म्हणजे मनोज कोणावर हसतोय? तुझ्यावर आणि माझ्यावर. मनोज कोणावर हसतोय? तुझ्यावर आणि माझ्यावर. म्हणजे या ठिकाणी नाव न घेता प्रॉपरली आपण काय केलेलं आहे? प्रोनाउन त्याने वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतं प्रोनाउन आहे मग? यू आणि मी. यू आणि मी हे प्रोनाउन आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये धिस बॅग इज माइन. धिस बॅग इज माइन. ही बॅग कोणाची आहे? माझी. ही बॅग कोणाची आहे? माझी. म्हणजे या ठिकाणी मग कोणतं प्रोनाउन आहे? माइन. माझं. माझं. बरोबर की. माइन हे काय आहे? प्रोनाउन आहे. त्याच्यानंतर सी इज अ डॉक्टर. आता डॉक्टर काय आहे? नाव नाही, कॉमन नाव, कोणी असू शकतं. बरोबर की. पण या ठिकाणी त्या डॉक्टरच्या नावाबद्दल प्रोनाउन शब्द हा घेतलेला आहे. बरोबर आहे. म्हणजेच कोणता? शी. बरोबर की नाही. कोणता घेतलेला आहे? शी. मग ही शी काय आहे? प्रोनाउन. बरोबर की नाही. त्याच्यानंतर द मॅन हू इज.
द मॅन हु इज ऑनेस्ट इज ट्रस्टेड. जो माणूस जो की जवळपास प्रामाणिक आहे आणि ट्रस्टेड. बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय केलेले मग हे हु हे काय हा प्रोनाउन. बरोबर की. कारण माणसाचं डायरेक्ट नाव घेतलं का नाही, माणसाचं डायरेक्ट नाव घेतलं नाही. मग या ठिकाणी काय केलेलं आहे हु हा प्रोनाउन या ठिकाणी वापरलेला आहे. समजले प्रोनाउन. त्यानंतर नेक्स्ट काय ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय. ऍडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. बघा, an adjective is a word that limits the scope of a noun by giving more information on the noun. कशाबद्दल नामाबद्दल. बरोबर की. म्हणजेच नामाबद्दल अधिक माहिती देत असतो तो शब्द म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. छोटी आणि सिंपल डेफिनेशन आहे. बरोबर की. आता मराठीत पण दिलेले नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्यक्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. बघा, आता या ठिकाणी एक्झाम्पल बघू आपण. सिमरन इज अ ब्युटिफुल गर्ल. सिमरन इज अ ब्युटिफुल गर्ल. आता मला सांगा सिमरन कोण आहे. मुलगी आहे. सिमरन कोण आहे मुलगी. पण मुलगी कशी आहे ब्युटिफुल. हा बरोबर आहे. म्हणजे या मुलीबद्दल सिमरन या मुलीबद्दल अधिक जो आपल्याला माहिती दिलेली त्या शब्दाने. बरोबर की. सिमरन ही सुंदर आहे की नाही. बरोबर की. म्हणजे सिमरन ही सुंदर आहे म्हणजे सुंदर हा शब्द आपल्याला महत्वाचा या ठिकाणी. या शब्दाबद्दल त्याने अधिक माहिती दिली. या शब्दाबद्दल त्याने काय केली अधिक माहिती आपल्याला दिली. म्हणून जो शब्द त्या नावाबद्दल अधिक माहिती आपल्याला देत असतो त्या शब्दाला आपण नाउन सॉरी ऍडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. ओके. त्याच्यानंतर शुभ्रा इज अ क्लेवर स्टुडंट. बरोबर आहे. शुभ्रा इज अ क्लेवर स्टुडंट. आता याच्यामध्ये बघा शुभ्रा आहे काय नाउन. व्हेरी गुड. शुभ्रा आहे काय नाउन. पण शुभ्रा ही कोण आहे स्टुडंट विद्यार्थी. शुभ्रा ही कोण आहे विद्यार्थी. पण ती कशी आहे विद्यार्थिनी क्लेवर आहे. कशी आहे म्हणजे आपल्याला ही शुभ्रा हुशार आहे. बरोबर की नाही. शुभ्रा काय हुशार विद्यार्थी. बरोबर की नाही. शुभ्रा ही हुशार विद्यार्थिनी आहे. म्हणून या ठिकाणी हुशार हा शब्द म्हणजे क्लेवर हा शब्द आपल्याला विशेष माहिती देत असतो. बरोबर की. त्याच्यानंतर बघा अमित हॅज मेनी फ्रेंड्स. अमितला भरपूर काय मित्र आहेत. बरोबर की भरपूर मित्र आहेत. आता या ठिकाणी अमित कोण आहे नाउन आहे. फ्रेंड्स कोण आहे कॉमन नाउन आहे. बरोबर आहे. पण या नामाबद्दल अधिक माहिती कोणत्या शब्दाने दिली मेनी या शब्दाने दिली. व्हेरी गुड. कोणत्या शब्दाने दिली मेनी या शब्दाने दिली. मग मेनी हा शब्द काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. मेनी हा शब्द काय ऍडजेक्टिव्ह. व्हेरी गुड. श्रेयस गॉट फर्स्ट प्राइज इन द फुटबॉल. बरोबर आहे. फुटबॉल गेम मध्ये श्रेयसला काय मिळालं पहिलं बक्षीस मिळालं. ओके. बघा आता कोणाला बक्षीस मिळालं श्रेयस हे काय झालं बरोबर आहे. म्हणजे समजू लागला तर व्यवस्थित. हा म्हणजे कोणाला बक्षीस मिळालं श्रेयसला. कोणत्या खेळामध्ये फुटबॉल. फुटबॉल काय कॉमन नाउन आहे. बरोबर की. हा त्याच्यानंतर आपल्याला आता काय मिळालं यांना बक्षीस मिळालं. पण कोणतं पहिलं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पहिलं बक्षीस मिळालं हे पहिल्या या शब्दानेच आपल्याला सांगितलं ना. बरोबर की नाही. दुसरं तिसरं हे नंबर आहेत. या नंबरने आपल्याला सांगितलं की त्याला कोणतं प्राइज मिळालं. फर्स्ट आहे सेकंड आहे थर्ड आहे कोणती रँक आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी मग विशेषण कोणतं आहे तुमचं ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे फर्स्ट. ठीक आहे. फर्स्ट आपले काय या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. आता याच्यामध्ये जसे की स्ट्रॉंग आहे पुअर प्राऊड डर्टी. बरोबर की नाही. सी इज अ व्हेरी स्ट्रॉंग. ती खूप मजबूत आहे. बरोबर की नाही. त्याच्यानंतर पुअर आहे की नाही. ही इज अ व्हेरी पुअर पर्सन. तो खूप गरीब व्यक्ती आहे. त्याच्यानंतर प्राऊड
आय फील प्राऊड, मला प्राऊड फील होतं यू पास इन 10th स्टँडर्ड, आहे की नाही. मला प्राऊड फील होतं की तू पहिल्या 10व्या वर्गामध्ये पास झालेली, बरोबर की नाही. म्हणजे प्राऊड फील होतं. प्राऊड या ठिकाणी काय सांगितलं, मला महत्व सांगितलं ना त्या शब्दाबद्दल, आहे की नाही. त्याच्यानंतर डर्टी, सी इज व्हेरी डर्टी, ती खूप घाणेरडी आहे. ती कशी आहे, ती मुलगी आहे पण ती कशी आहे, घाणेरडी. मग घाणेरडी या शब्दावरून मला कळालं की अरे यार किती घाणेरडी, बरोबर की. म्हणजे आपल्याला सर्वात महत्वाचं माहिती कोण देते, मग डर्टी हा शब्द देत असतो. पॉलिश, नम्र, आहे की नाही, खूप नम्र आहे ती. त्याच्यानंतर सेल्फिश, आता जवळजवळ सगळे सेल्फिश असेल, तुम्ही आहात का सेल्फिश, आहात का. सेल्फिश म्हणजे काय, सेल्फिश म्हणजे काय, मीच आहे की नाही, स्वतःलाच जास्त मानणारा, बरोबर की नाही. माझ्यापेक्षा कोणाला जास्त येत नाही, मलाच येतं फक्त, बरोबर की नाही. असा व्यक्ती हा सेल्फिश असतो. आणि जास्तीत जास्त स्वतः घेत असतो, दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत नसतो, बरोबर की. त्याच्यानंतर रिच, बरोबर की नाही. इंग्लिश इज द रिचेस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड, जगामध्ये इंग्रजी ही काय आहे, सर्वात श्रीमंत भाषा आहे, बरोबर की नाही. मग ज्या इंग्रजी भाषेबद्दल मला एका शब्दाने माहिती दिली तो शब्द कोणता, म्हणजे मला समजलं. त्याच्यानंतर त्या रिच शब्दाबद्दल मला समजलं की खरंच इंग्रजी हे श्रीमंत आहे की नाही. म्हणजे रिच हे काय झालं मग, ऍडजेक्टिव्ह. स्मॉल, लहान, बरोबर की नाही. फोर्थ, चौथा, लिटल, लहान. व्हाईट, कलर आहे, व्हाईट हे काय, कलर आहे. गुड, चांगला, बरोबर की नाही. ट्रू, खरा बोलणारा. फ्री, मुक्तपणे, मोकळा, आहे की नाही. तू तुमच्यासोबत मुक्तपणे भाषण करत असतो, बोलत असतो, मुक्तपणे भाषण करत असतो, आहे की नाही. म्हणजे मनामध्ये संकोच न ठेवता, बरोबर की नाही. त्याला आपण काय म्हणतो, फ्री. लेझी, ती अभ्यासात खूपच लेझी. लेझी म्हणजे काय, आळशी. लेझी म्हणजे काय, आळशी. तिला जर अभ्यास करायचा सांगितलं तर ती अभ्यास करतच नाही, खूप लेझी आहे, आळशी आहे, बरोबर की नाही. अशा पद्धतीची. हे झालं आपलं काय, ऍडजेक्टिव्ह. समजलं सर्वांना ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर कोणता आहे, ऍडजेक्टिव्ह नंतर कोणता आहे, वर्ब आहे. ऍडजेक्टिव्ह नंतर कोणता आहे, वर्ब आहे. आता बघा, वर्ब हा एवढा महत्वाचा असतो आपल्याला, याला क्रियापद म्हणतो. याला काय म्हणतात, क्रियापद, बरोबर की नाही. म्हणजेच विदाउट वर्ब्स यू कॅनॉट कम्प्लीट द सेंटेन्स. म्हणजे बघा वर्बची किती महत्वाची या ठिकाणी कामगिरी, बरोबर. मी खेळतो, आहे की नाही. आय प्ले क्रिकेट. आय टीच इंग्लिश, मी इंग्रजी शिकवतो, आहे की नाही. आता फॉर एक्झाम्पल मी जर सांगितलं मी खेळतो पण काय, बरोबर की नाही, झालं. त्याच्यानंतर मी इंग्रजी काय, बोलतो, खातो, पितो, रडतो, बरोबर की नाही, आहे की नाही. म्हणजे जर या ठिकाणी वर्ब नसेल तर ते वाक्य कंप्लीट होत नाही. बघा, द वर्ब इन अ सेंटेन्स एक्सप्रेसेस ऍक्शन्स, दॅट वर्ड इज कॉल्ड वर्ब. म्हणजे ऍक्शन करते हे शब्द, काय करत असते, ऍक्शन करत असते, बरोबर की नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा इथे, सुनीता गोज टू स्कूल, बरोबर आहे. आता याच्यामधून मी काय केलं, गोला काढून टाक, काय होईल, सुनीता डॅश टू स्कूल. म्हणजे काय होईल, वाक्य पूर्ण होईल का, नाही. वाक्य पूर्ण दिसते काय, नाही. म्हणजे सुनीता टू स्कूल म्हणजे काय, हे वाक्य पूर्ण होत नाही. पण या ठिकाणी काय करावं लागेल, मग आपल्याला वर्बची आवश्यकता आहे. म्हणजे गोज, कम्स, बरोबर की नाही. सुनीता रोज शाळेमध्ये येते, सुनीता शाळेत जाते, बरोबर की नाही. सुनीता शाळेत रडते, सुनीता शाळेत मार खाते, है की नाही. म्हणजे मार खाणे, रडणे, झोपणे, है की नाही, खाणे पिणे, हे सगळं काय आहे, वर्ब, बरोबर की. आता याच्यामध्ये मे आय कम इन सर, आता याच्यातला वर्ब कोणता आहे, कम. कम म्हणजे काय,
येणे. आता मी जर या ठिकाणी सांगितलं मे आय इन सर म्हणजे काय वाक्य पूर्ण होईल का? नाही. मे आय इन सर समोरचा म्हणेल कशाला मरणार तिकडच, बरोबर की नाही? म्हणजे या ठिकाणी काय होईल की हा जो शब्द आहे या शब्दाशिवाय वाक्य पूर्णपणे दिसत नाही, म्हणजे तिथं व्हर्बची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आहे सीमा प्लेड व्हेरी वेल. याच्यामध्ये नाउन कोणतं आहे? सीमा. सीमा, बरोबर. सीमाने काय केलं? खेळली ना. सीमाने काय केलं? खेळली. कशी खेळली? चांगली खेळली, अतिशय मस्त चांगली खेळली, बरोबर की नाही? म्हणजे ती अतिशय चांगलं तिनं खेळली. पण मी जर हा शब्द काढून टाकला तर काय होईल? सीमा व्हेरी वेल. काय वेल? कशामध्ये वेल आणि काय केलं तिनं नेमकं, बरोबर की नाही? म्हणजे या ठिकाणी प्लेड हे सर्वात महत्वाचा रोल या ठिकाणी या वाक्यामध्ये काय करत असतो? निभावत असतो. त्याच्यानंतर ही ड्राइव्हज अ कार, बरोबर आहे. आता या ठिकाणी ही अ कार, ही अ कार म्हणजे काय? ही इज अ कार, तो कार आहे का? वाक्य पूर्ण होईल का? कन्फ्युजन होईल ना बोलताना, बरोबर आहे. ऐकताना मी थोडंसं वेगळं वाटणार आहे, यार काय म्हणतोय तो? ही इज अ कार, तो कार आहे, असं कुठं होतं का? बरोबर आहे. मग इथं काय? ही ड्राइव्हज, काय? ड्राइव्हज अ कार, बरोबर आहे. म्हणजे त्याने तो काय करतोय? कार चालवतो. काय करतोय तो? कार चालवतो. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय दिसून आलं याच्यामध्ये? वर्ब दिसून आला ना आपल्याला. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला काय दिसून आले? वर्ब. म्हणजे क्रियापदाशिवाय वाक्य पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. आता याच्यामध्ये बघा हे सगळे वर्ब, भरपूर प्रकारामध्ये वर्ब आहे. वर्ब सर्वात महत्वाचे असतात. आपल्याला इंग्रजी बोलताना पण खूप कामी येतात ते, है की नाही? आता याच्यात बघा डिस्कवर, डिलिव्हर, चूज, थिंक, डिसाइड, रन, बरोबर की नाही? डिस्कवर म्हणजे शोध लावणे काहीतरी, बरोबर की नाही? त्याच्यानंतर डिलिव्हर, डिलिव्हर म्हणजे काय? पार्सल देणे, बरोबर की नाही? चूज कोणती एखादी गोष्ट निवडणे. थिंक विचार करण्याची प्रक्रिया, विचार करणे, है की नाही? करता की नाही तुम्ही विचार? कोणीच करत नाही. डिसाइड, डिसाइड म्हणजे डिटरमाइन, ठरवणे. डिसाइड म्हणजे काय? ठरवणे की मला 10वी मध्ये चांगल्या मार्काने पास व्हायचंच, बरोबर की नाही? मला स्कॉलरशिप मध्ये चांगले मार्क्स मिळालेच पाहिजे. ठरवलं. काय केलं आपण? ठरवलं, बरोबर की नाही? त्याच्यानंतर रन, बरोबर की नाही? त्याच्यानंतर काय? रन, बरोबर आहे. त्याच्यानंतर घेणे देणे. टेक म्हणजे घेणे आणि देण्याला शब्द गिव, बरोबर की नाही? देणे. त्याच्यानंतर हे टेक घेणे देणे. इट म्हणजे हा सर्वात महत्वाचा आपला आवडता शब्द आहे. सर्वांचा आवडता शब्द आहे ना? खाणं कोणाकोणाला आवडतं? वा, व्हेरी गुड. म्हणजे सर्वांनाच खायला आवडतं. म्हणजे हा तुमचा सर्वात महत्वाचा शब्द आहे. ओके, चला. त्याच्यानंतर ओपन. ओपन म्हणजे उघडणे, बरोबर की नाही? दार उघडा. ओपन द डोअर, बरोबर की नाही? ओपन द बॉक्स. एखादा पार्सल तुमच्याकडे आलेला असेल, पहिला सर्वात महत्वाचे आपल्याला घाई करायची असते, त्याला ओपन करायचे, बरोबर की? त्याला ओपन करायचे. ब्रेक, काही मुलांना सवय असते तोडफोड करणे, बरोबर की? तोडणे, है की नाही? त्याच्यानंतर लॉक, हसणे. नेहमी हसत राहा, चांगलं असतं, बरोबर की? ज्यावेळेस आपण शाळेमध्ये येत असतो त्यावेळेस हसणं हे सर्वात महत्वाचं आहे, बरोबर की नाही? लाफिंग इज द बेस्ट मेडिसिन. सर्वात चांगलं मेडिसिन आहे लाफिंग. पण काही काही मुलं अशा बसलेले असतात, आम्हाला टेन्शन येतं, कधी जाते मास्तर बाहेर लवकर पडतात, बरोबर की? हे टेन्शन असतं आम्हाला. त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की बस आता बंद करावं, बरोबर की? म्हणून हसता चेहरा आपला असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं क्राय. हे पण सर्वांचं आवडतं. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण सुरू आहे की. त्याच्यानंतर सी. काय सी म्हणजे काय? सी म्हणजे काय? बघणे, पाहणे, है की नाही? रीड, जे की तुम्हाला कोणालाच आवडत नाही. कोणाकोणाला आवडतं? गुड. ज्याला आवडतं तो सक्सेस. त्याच्यानंतर हे काय? राईट,
बरोबर की नाही? म्हणजे काय लिहिणे. म्हणजे आपण याच्यावर स्वतःचे सेंटेन्स आपण तयार करू शकतो, आहे की नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल छोटे छोटे जरी तुम्ही सेंटेन्स बनवले, आहे की नाही? शी डिलिव्हर पार्सल ॲट माय होम, तिने माझ्या घरी पार्सल डिलिव्हर केलं. त्याच्यानंतर चूज, आहे की नाही? आय चूज इंग्लिश. थिंक, आय थिंक अबाउट माय फ्युचर, मी माझ्या फ्युचरबद्दल मी विचार करत असते नेहमी, आहे की नाही? आय डिसाइडेड टू लर्न इंग्लिश, इंग्रजी शिकायचंच हे मी आता ठरवलंच, आहे की नाही? त्याच्यानंतर रन, आय वॉन्ट टू रन फास्ट, मला जोरात पळायचं आहे की नाही? त्याच्यानंतर टेक, आहे की नाही? कॅन यू टेक द पेन, पेन घेऊ शकते का? गिव्ह, कॅन यू गिव्ह मी पेन, पेन देऊ शकते का? ईट, कॅन यू ईट समथिंग, काहीतरी खाऊ शकते का? आता खूप डीप झालेली आहे तू, आहे की नाही? ओपन द डोअर, ओपन द विंडोज, अँड याच्यासाठी आपण हे ओपन हा शब्द वापरतो, आहे की नाही? ब्रेक, आहे की नाही? पेन वगैरे तोडलेला असेल किंवा डेस्क बेंच एखादा तोडलेला असेल तुम्ही, आहे की नाही? लाभ, आहे की नाही? हसायला पण आपल्याला आवडतं, आहे की नाही? हे असे आपण सेंटेन्स याच्यावर तयार करू शकतो. एक 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 सेंटेन्स जरी आपण तयार केले तरी हे आपल्याला, आणि बघा हे ग्रामर म्हणजे फक्त आपण त्याच्यासाठी शिकत नसतो, हे आपल्याला इंग्रजी बोलायला सुद्धा खूप कामी येतात. तुम्ही जेवढं हे तुम्हाला जास्तीत जास्त शब्द तुमच्या कानावर जातील ना, त्यावेळेस आपण हळूहळू हळूहळू हे सेंटेन्स आपण इंग्लिश बोलताना पण आपण यूज करतो की नाही? आपण यूज करतोच ना इंग्लिश बोलताना हे सेंटेन्स, बरोबर की नाही? त्याच्यानंतर कोणतं? त्याच्यानंतर आहे ॲडवर्ब. त्याच्यानंतर काय आहे? ॲडवर्ब. वर्ब झाला, त्याच्यानंतर कोणतं? ॲडवर्ब. बघा आता ॲडवर्ब म्हणजे काय? An adverb describes or modifies a verb, an adjective that word is called काय? ॲडवर्ब. बरोबर आहे. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात. आता विशेषण जे होतं ते कोणाबद्दल माहिती देत होतं? आपल्याला नामाबद्दल माहिती देत होतं, बरोबर की नाही? ॲडजेक्टिव्ह कोणाबद्दल माहिती देत असते? नामाबद्दल माहिती देते. ॲडवर्ब कोणाबद्दल माहिती देते? आपल्याला विशेषणाबद्दल, क्रियापदाबद्दल. क्रियापद शब्द वर्ब बद्दल आपल्याला अधिक माहिती देत असते आणि त्यालाच आपण ॲडवर्ब असं म्हणतो. बघा आता याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला ॲडवर्ब हा शब्द कसा ओळखायचा. एखाद्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला ॲडवर्ब सांगितलं की आयडेंटिफाय द ॲडवर्ब्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये तुम्ही ॲडवर्ब हा शब्द ओळखा. मग कसं ओळखायचं? ज्या शब्दाला जवळजवळ काय होतं माहिती आहे का? जास्तीत जास्त ज्या शब्दाला ly, जिथं ly शब्द लावलेला आहे शेवटी वाक्याच्या शब्दाच्या शेवटी, त्याला सरळ ठोकून द्यायचं. तो शब्द ऑलरेडी ॲडवर्ब, बरोबर आहे? म्हणजे जास्तीत जास्त आता समजा ब्युटिफुल, बरोबर आहे? फ्रेंडली, आहे की नाही? अशा पद्धतीचे सगळे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्स आपण बघू, काही एक्झाम्पल्स आहे. भारती कम्स डेली इन द स्कूल, बरोबर आहे? आता बघा भारती एक आहे नाउन, भारती एक आहे नाउन, बरोबर आहे? पण कुठे येते ती? शाळेमध्ये येते. मग येते म्हणजे येणेला सर्वात महत्वाचं या वाक्यामध्ये आपण हे केलेलं आहे, रेफर केलेलं आहे. मग या येण्याला म्हणजे या येण्याबद्दल अधिक माहिती कोणत्या शब्दाने दिली? डेली या शब्दाने. म्हणजे ती कधी येते? दररोज येते. रोज येते. ती कधी येते? दररोज येते, बरोबर की? म्हणजे या शब्दाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय? क्रियाविशेषण, ॲडवर्ब असं म्हणतात, बरोबर आहे? मग या शब्दाने कोणाची माहिती अधिक दिली? क्रियापदाची दिली. कम्स हे काय? क्रियापद आहे, बरोबर की? म्हणजे या क्रियापदाची माहिती जास्त प्रमाणामध्ये या शब्दाने दिली, त्याला ॲडवर्ब असं म्हणतात. आता सरळ सोपं काय शेवटी? काय? बरोबर आहे? त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स आहे बघा. शी रन स्लोली ऑन द ग्राउंड. शी रन स्लोली ऑन द ग्राउंड. बघा आता स्लोली काय करते? पळते की नाही? बरोबर की नाही? स्लोली ती काय करते? पळते. मग कोणत्या शब्दाबद्दल माहिती दिली? रन बद्दल माहिती दिली, बरोबर की नाही? रन बद्दल अधिक माहिती दिली या शब्दाने.
म्हणजे जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो तो शब्द ऍडव्हर्ब आहे. बघा तिसऱ्या याच्यामध्ये माय फादर रिटर्न लेट ॲट नाईट. आता वडील उशिरा काय झाले आले. बरोबर आहे? वडील उशिरा परतले ना. हो. बरोबर आहे? आता या ठिकाणी कोणत्या शब्दाबद्दल दिली? परतण्याबद्दल दिली. म्हणजे वर बद्दल अधिक माहिती दिली या शब्दाने. म्हणजे लेट हे काय आहे? ऍडव्हर्ब. बरोबर. त्याच्यानंतर दीपाली स्पीक्स मराठी वेल. दीपाली मराठी चांगली बोलते. बरोबर आहे? आता या ठिकाणी वेल हा शब्द कोणाबद्दल दिलाय? बोलण्याबद्दल. वेल हा शब्द कोणाबद्दल दिलाय? बोलण्याबद्दल. म्हणजे बोलणं हे काय आहे? क्रियापद आहे. बोलणं काय आहे? क्रियापद. म्हणजे याच्यामध्ये स्पीक्स हे क्रियापद आहे आणि या स्पीक्स बद्दल अधिक माहिती ज्या शब्दाने दिली तो ऍडव्हर्ब आहे. बरोबर आहे? जसं की बघा फेथफुली, ब्युटिफुली, हेन्स, ऑलवेज, नाव. बरोबर की नाही? फेथफुली म्हणजे तो चांगल्या पद्धतीचा जरा विश्वासू आहे. है की नाही? त्याच्यानंतर ब्युटिफुली. ब्युटिफुल हा शब्द विशेषण. ब्युटिफुली काय? विशेषण. विशेषणालाच काय केलं याने? एलवाय लावून दिला आणि ऍडव्हर्ब तयार करून दिला. बरोबर आहे? म्हणजे सरळ सोपं काय? विशेषण शब्द कसा ओळखायचा आणि ऍडव्हर्ब शब्द कसा ओळखायचा. बरोबर आहे? म्हणजे याच्यामध्ये सरळ सोपं आपण एक लक्षात ठेवायचं. विशेषण शब्द केव्हा ओळखायचा आपण? विशेषण शब्द हा नामाबद्दल अधिक माहिती देत असतो आणि क्रियाविशेषण हा शब्द कोणाबद्दल अधिक माहिती देतो? क्रियापद. त्याच्यामध्येच नाव आहे ऑलरेडी. म्हणजे बघा आता याच्यातच दोन नाव आहेत, ऍड आणि वर. आता इथं म्हणजे काय आहे? हे ऍड आहे आणि हे वर्ब आहे. बरोबर आहे? म्हणजे हे क्रियापदच आहे ना ऑलरेडी. म्हणजे वर्ब बद्दलच त्याला ऍड केलेलं आहे. म्हणजे त्याची त्यालाच माहिती सांगण्याचा प्रकार आहे. बरोबर की नाही? म्हणजेच क्रियाबद्दल त्याने माहिती दिलेली. दोन शब्द, कन्फ्युजन व्हायची गरज नाही. तुम्हाला जर असं सांगितलं की ऍडजेक्टिव्ह शब्द कोणता आहे आणि ऍडव्हर्ब शब्द कोणता आहे. बरोबर आहे? ऍडजेक्टिव्ह शब्दाला एलवाय असेल तो शब्द ऍडव्हर्ब आणि ज्या शब्दाला एलवाय नाही तो शब्द ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे? आता इथं ब्युटिफुल आहे. हा काय शब्द आहे? ब्युटिफुल. बरोबर. आता हे ब्युटिफुल कशाबद्दल माहिती देणार? नामाबद्दल देणार. कोण आहे ब्युटिफुल? मुलगी असेल. बरोबर की नाही? नाव असेल ना, एखादी मुलगी असेल ती ब्युटिफुल आहे. बरोबर की नाही? पण आता इथं आपण काय केलं? एलवाय लावलं. बरोबर की? म्हणजे काय झालं मग? ब्युटिफुल. आता हा शब्द चेंज झाला. हा शब्द काय झाला? आता चेंज झाला. म्हणजे हा शब्द आता कोणाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे? क्रियापद. आता कशाबद्दल? शी लुक्स ब्युटिफुल. ती कशी दिसते? ब्युटिफुल. लुक हा शब्द काय झाला? क्रियापद. बरोबर की? म्हणजे ती चांगली दिसते. बरोबर की? ती चांगली दिसते. है की नाही? म्हणजे या ठिकाणी हे असे शब्द आपल्याला चेंज होतात. ब्युटिफुल विशेषण, ब्युटिफुली ऍडव्हर्ब, क्रियाविशेषण. समजले? त्याच्यानंतर आपण जाणार आहोत प्रेपोजिशन. सर्वात महत्वाचं प्री आणि पोजिशन. प्री आणि पोजिशन. बरोबर आहे? म्हणजे ज्या नामाजवळ जास्त जागा घेत असते. हे की नाही? प्री म्हणजे कोण? पहिले. प्री म्हणजे कोण? पहिले. बरोबर की? आणि पोझिशन म्हणजे त्याची स्थिती. पोझिशन म्हणजे काय? त्याची स्थिती. म्हणजेच प्रेपोजिशन. म्हणजे शब्दयोगी अव्यय. चला, अ प्रेपोजिशन इज अ वर्ड प्लेस बिफोर अ नाउन. कोणाच्या पहिले? नाउनच्या पहिले. कोणाच्या पहिले? नाउनच्या पहिले. आज, अजून कोणाच्या पहिले? प्रोनाउन. नाउन हे काय माहिती तुम्हाला? माणसाची नावं. बरोबर ना? ॲनिमल्स नेम हे सगळे नाव आहेत. बरोबर आहे? त्याच्यानंतर प्रोनाउन
की जे नामाच्या जागी शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतात? प्रोनाउन वापरतात, आहे की नाही? प्रोनाउन शब्द म्हणतात. आणि हे काय करतात ना, या दोन शब्दाच्या अगोदर जो शब्द वापरला जातो त्याला प्रेपोजिशन असं म्हणतात. म्हणजे शब्दांचा जोडून येणारा शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. बघा इथं दीपाली हे काय आहे? नाउन. दीपाली इज अ प्राऊड ऑफ हर ब्युटी. बरोबर आहे. आता बघा दीपाली हे प्रॉपर नाउन झालं, पण इथे परत काय अजून प्रोनाउन आहे. इथे काय वापरलंय आपण? हर प्रोनाउन वापरलेलं आहे. म्हणजे शी हर हे प्रोनाउन वापरलेलं आहे आपण. पण तिला कशाबद्दल? तिच्या ब्युटी बद्दल काय प्राऊड आहे. म्हणजे इथं कशाने आपण त्याला हे केलेलं आहे? ऑफ ने. बरोबर की? म्हणजे सर्वनामाच्या पहिले कोणता शब्द आलेला आहे? ऑफ आलेला आहे. इथं मी बघा कट दिस ऍपल इनटू 4 पीसेस. 4 बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या शब्दाला आता आपल्याला काय करायचे? कट करायचे. काय करायचे? ऍपल करायचे. बरोबर आहे. आणि हे कशामध्ये करायचे आपल्याला? पीसेस. बरोबर की? म्हणजे या ठिकाणी इनटू कसे करायचे? त्याला छोटे 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 पीस द्यायचे. काय करायचे? आपल्याला कट करायचे, है की? म्हणजे अशा पद्धतीचा आपण हे या ठिकाणी वापरत असतो. त्याच्यानंतर द ब्रिज वॉज ओव्हर द रिव्हर. ओव्हर म्हणजे कोणावर? नदीवर. ब्रिज कुठं असतो? नदीवर असतो, नदीमध्ये असतो. नदीच्या वर असतो ना. म्हणजे जी गोष्ट वर असते त्याला आपण काय म्हणत असतो? ओव्हर. जी गोष्ट वर असते तिला आपण काय म्हणत असतो? ओव्हर. बरोबर की? म्हणजे आतमध्ये असते तिला आपण इन म्हणत असतो. बरोबर की? हा बघा आउटसाइड, बिहाइंड, बिटवीन, ओव्हर, ॲट, विथ, ऑर, डाऊन, इन, अमॉंग, ऑफ, इनटू, अपॉन हे सगळे कोणते शब्द आहेत? शब्दयोगी अव्यय आहेत. बरोबर की? त्याच्यानंतर शेवटचा आहे नाही हा कंजक्शन. आता कोणता आहे? कंजक्शन. बरोबर की? आता बघा कंजक्शन जॉइंट्स वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस अँड इंडिकेट्स द रिलेशनशिप. दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या वाक्यांमध्ये जो समन्वय घडून आणत असतो त्याला आपण कंजक्शन असं म्हणतात. कंजक्शन हे खूप सोपं आहे. ही इज व्हेरी इंटेलिजंट बट ही इज पुअर. म्हणजे या ठिकाणी काय केलेले? दोन शब्द, दोन वाक्य आहेत. दोन वाक्यांना जोडणारा शब्द, दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजेच कंजक्शन. आता या ही इज अ व्हेरी इंटेलिजंट हा एक वाक्य आहे, बट ही इज व्हेरी पुअर म्हणजे तो खूप काय गरीब. म्हणजे या दोन वाक्यांना काय केलं त्याने? जोडलेलं आहे बट या शब्दाने. परंतु आहे की नाही? जयश्री इज अ ब्युटिफुल अँड क्लेवर गर्ल. बरोबर आहे. म्हणजे जयश्री काय? ब्युटिफुल आहे आणि ती हुशार पण आहे. मग ब्युटिफुल आणि हुशार या दोन शब्दाला एकत्र जोडले तो शब्द कोणता? अँड. अँड हे काय? कंजक्शन आहे की नाही? त्याच्यानंतर आय डिडंट कम फॉर आय वॉज अनवेल. म्हणजे मी येऊ शकलो नाही, पण मी कशामुळे येऊ शकलो नाही? कारण मला बरं वाटत नव्हतं. बरोबर की? म्हणजेच मी बरं नसल्यामुळे काय करू शकलो नाही? येऊ शकलो नाही. म्हणजे याच्यामध्ये फॉर आपण कंजक्शन घेऊ. आयदर यू गो ऑर लेट मी गो. म्हणजे ऑर एक आहे कंजक्शन, ऑर एक आहे कंजक्शन. बरोबर की नाही? अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कंजक्शन दोन सेंटेन्स जोडण्यासाठी वापरत असतो. शेवटचं जे इंटरजेक्शन हे खूप महत्वाचं आहे आणि एकदम सोपं आहे. बरोबर की? शेवटचं बघा द वर्ड दॅट यूज टू एक्सप्रेस स्पॉन्टेनियस एक्सक्लेमेशन्स फॉर फिलिंग और इमोशन्स आर कॉल्ड इंटरजेक्शन्स. म्हणजे मनातील भावना किंवा भावस्थिती यांचा उत्स्फूर्त उदार दर्शनासाठी जे शब्द वापरले जातात त्याला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. बघा आता याच्यामध्ये कोणता शब्द आहे केवळ प्रयोगी अव्यय? अलाज आहे की नाही? अलाज, हुर्रे, वाव आहे की नाही? वाव शी इज व्हेरी ब्युटिफुल. किती सुंदर आहे ती आहे की नाही? बरोबर. आपण जिथे एकदम असं शॉक होतो, सरप्राईज होतो, बरोबर की नाही, त्या ठिकाणी आपण हे काय काय वापरत असतो? इंटरजेक्शन शब्द वापरत असतो. बरोबर की नाही? म्हणजेच काय? आता फॉर एक्झाम्पल बघा वाव फॉर सरप्राईज, आउच म्हणजे पेन. आपण म्हणतो आउच
म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला कुठंतरी लागतं किंवा त्रास होतो त्यावेळेस आपण हे शब्द वापरत असतो, बरोबर आहे. अशा पद्धतीचे हे आपण शब्द या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच पूर्ण केलेला आहे. ओके, समजलं सर्वांना? हो.